आज आपण दुधी भोपळ्याची भजी बनवतो। त्यासाठी मी दुधी भोपळा घेतला, अर्धा चिरून घेतला मी आणि आता त्याच्यावरच्या साली काढल्या आणि तो किसणीवर घिसून घेतला। आता त्यामध्ये बघा अर्धा चमचा जिरं घातलं, 1 चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा धण्याची पावडर घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं। आता त्यामध्ये बघा 3 चमचे बेसन पीठ, 3 चमचे तांदळाचे पीठ घेतलं मी आणि ते टाकलं आणि कोथिंबीर टाकून पाणी न घालता मिक्स करून घेतलं। बघा आता छानपैकी मिक्स झालं ते। आता गॅसवर मी कढई ठेवली, त्यात तेल घातलं, तेल चांगलं तापले। आता त्यावर मी भजी सोडून घेते। आता ही भजी आपण झाऱ्याने बघा आलटी-पलटी करून घेतली मी आणि आता ही भजी काढून घेतली आणि बाकीची पण अशी दुसरी करून घेते। अशी मी भजी करून घेतली। कांद्याची भजी आपण जशी करतो तशी ही भजी होतात, छान होतात। हिरव्या चटणीबरोबर छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।